तर एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार दादरमधील सावरकर स्मारकामध्ये होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। यावेळी एकनाथ शिंदेंनी तुफान डायलॉग बाजी या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये केली आहे। शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। शायरीतून त्यांनी ठाकरेंना टोले लगावलेत। पाहूयात। मी विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। होते काय ते रहमान टाकायचं काय? बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है। बेईमानों के छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है। रहमान डकैत ये याद रखना, या धुरंधर खड़ा है। महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती? त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं। लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते व आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होते, तेही घेतल्या नाही। जाऊ दे, आता काय बोलणार? कोण असली नकली दाखवलं जनतेने ना। म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ। जनतेच्या न्यायालयात गेला, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली। दरम्यान जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। तर दुसरीकडे निवडणुकीतील स्ट्राइक रेटच्या मुद्द्यावरून शिंदेंनी भाजपला सूचक इशारा दिलाय। कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे। तसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राइक रेट सगळ्यात जास्त होता। विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो। तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात। आता पुन्हा एकदा त्यांनी एका वादग्रस्त विषयाला हात घातला असून लोकसंख्येच्या मुद्द्यावर हिंदूंना एक आवाहन केलंय। एका मुस्लिम मौलानाने केलेल्या वक्तव्याचा दाखला देत नवनीत राणा यांनी प्रत्येक हिंदू कुटुंबाने किमान 3 ते 4 मुले जन्माला घातली पाहिजेत असं आवाहन केलंय आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे। पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। अमरावतीत पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्जाची उचल केली। अमरावतीमध्ये 22 प्रभागातून 87 नगरसेवकाची निवड होणार असून उमेदवारी अर्ज दाखल आणि भरण्यास सुरुवात झाली। वाशिमच्या रिसोड नगर परिषदेवर भाजपने सत्ता स्थापन केली असून नगराध्यक्षपदी भगवान क्षीरसागर आणि 9 नगरसेवक निवडून येत भाजपचा सर्वात मोठा पक्ष तिथे बनलाय। त्यामुळे रिसोड शहरातून भाजप नगराध्यक्ष आणि सदस्यांची डीजेच्या निनादामध्ये मोठी विजयी रॅली काढण्यात आली। यवतमाळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवत 2 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी केले। त्यानंतर भाजप विजयी रॅली काढत 75 वर्षीय सुभाष राय यांनी ताशावर ठेका धरला। वर्ध्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची आमदार राजेश बकाणेंकडून पाहणी करण्यात आली आहे। सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती बकाणेंनी दिली आहे। जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला।
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गायत्री बंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवला. तर अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील बेर्डी परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या शेतजमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाविरोधात कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे अनेक आदिवासी कुटुंब बेघर होणार असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. रत्नागिरीतील लोटे परशुराम MIDC मध्ये पर आणि पॉलीफ्लोरोअल्किक सबस्टन्सेस या अत्यंत घातक केमिकल्सच्या उत्पादनावरून मोठा वाद निर्माण झालाय. मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या या केमिकलच्या उत्पादनाला सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी विरोध केलाय. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणाला घातक ठरणारा कोणताही उद्योग सुरू होऊ दिला जाणार नाही असं म्हटलं. भिवंडी नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. पक्षाकडून 35 ते 40 उमेदवार लढतील अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषदेच्या निकालाबाबत शिवसेना उबाठाच्या उमेदवार शिवानी थाटेंनी आक्षेप नोंदवलाय. निकालाच्या दिवशी आलेल्या संशयास्पद मेसेजमुळे थाटेंनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. अकोला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर 208 उमेदवारांनी 596 उमेदवारी अर्जाची उचल केली. त्यामुळे आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बांधकाम स्थळे आणि इतर ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या तथाकथित देखरेखींबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. धोक्याच्या पातळीवर पोहोचलेल्या मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी आत्ताच काही केलं नाही आणि अशी स्थिती राहिली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असा इशारा दिलाय. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरीवली दरम्यान 6वी मार्गिका बांधण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला असून दररोज शेकडो लोकल या रद्द होत आहेत. सध्या सुरू असलेल्या ब्लॉकमुळे दैनंदिन प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. पश्चिम रेल्वे प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला पत्र पाठवून तातडीची मदत मागितली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील बोरीवली पर्यंतचे 6व्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल इंदापूर टप्प्याच्या कामाला विलंब होण्याची चिन्ह आहेत. या टप्प्याच्या कामासाठी डिसेंबरचा मुहूर्त चुकला असून आता या कामाच्या पूर्णत्वासाठी NHAIने मार्च 2026चा मुहूर्त धरलाय. पनवेल इंदापूर टप्प्याचे 90% अधिक काम हे आता पूर्ण झालंय आणि आता केवळ 2 उड्डाणपुलाचं आणि पथकरांचं काम शिल्लक राहिलंय. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं भूसंपादन आर्थिक अडचणींमुळे रखडलं होतं, मात्र आता भूसंपादनाचा मार्ग हा मोकळा झालाय. राज्य सरकारने भूसंपादनासाठीच्या 22,500 कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून 22,500 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध झालंय. मागील काही दिवसांपासून राज्याच्या उत्तरेकडील भागांसह मध्य भारताकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानामध्ये घट झाली आहे. मुंबईच्या किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईचं किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं जात आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी अधिक गारठा जाणवतोय. मुंबईतल्या नॅशनल पार्कमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ठाणे तसंच पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जागा शोधल्यात. यामधील केळवे इथल्या जागेवर पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.